न्यूट्रिशन की कमी, आरोग्य संबंधी लापरवाही, मेहनत कसरत का अभाव और मिलावटी तथा पैकिंग फूड जैसी चीजें आपके शरीर में कई सारे रासायनिक कचरे को जमा कर रही है। नतीजा कैंसर जैसी खतरनाक बीमारी। खान पान में बदलाव, खेत खलिहान में होता रासायनिक उर्वरकों का अतिरिक्त उपयोग, खाद्य पदार्थों में भारी मात्रा में मिलावट, घंटों बैठकर काम, बच्चों में बढ़ता मोबाइल टीवी का क्रेज, ये सभी कारण आपके शरीर को कमजोर, बीमार एवं स्थूल बनाते हैं। किडनी स्टोन, पैरालिसिस, जॉइंट पेन, कैंसर, रक्तदाब संबंधी बीमारियां, मूत्राशय के विकार एवं कई सारी गंभीर बीमारियां आपके भी घर में दाखिल तो नहीं हो रही। वजह है असहज रहन सहन, खाने संबंधी बदलती आदतें और बढ़ता प्रदूषण। इन्हीं बीमारियों से बचने के लिए रियांश मल्टीट्रेड लेकर आए हैं प्राकृतिक वनौषधियों से निर्मित अमृत जूस। अमृत जूस का सेवन आपको बवासीर, पथरी, संधिवात, डायबिटीज, रक्तदाब संबंधी बीमारियां, अस्थमा, एसिडिटी, पैरालिसिस, एड्स, कैंसर, मोटापा, बालों का झड़ना ऐसी कई अन्य बीमारियों से बचाता है। और तो और ये आपकी इम्यूनिटी बढ़ाकर कोरोना वायरस जैसे खतरनाक बीमारियों से लड़ने में आपकी मदद करता है। इसके नियमित सेवन से स्मरण शक्ति में वृद्धि एवं इनफर्टिलिटी जैसी परेशानियों से बचा जा सकता है। रियांश का अमृत जूस पूर्णतः प्राकृतिक, केमिकल फ्री एवं 42 विभिन्न जड़ी बूटियों से निर्मित है। अमृत जूस के सेवन से हजारों मरीजों ने 100% बीमारियों से निजात पाया है। रियांश का अमृत जूस 650 से अधिक रोगों में फायदेमंद एकमात्र भारतीय फ्रूट जूस है। अमृत जूस न केवल बीमारी को दूर रखता है, यह तो रोगों को ठीक करने में भी कारीगर है। इसीलिए इसका सेवन स्वस्थ तथा रोग ग्रसित व्यक्ति भी कर सकता है। 5 साल के बच्चों से लेकर बड़े बुजुर्गों तक इसका सेवन लाभकारी है। अपनी स्वस्थ और खिलखिलाती जिंदगी को बरकरार रखने के लिए आज ही अपनाइए रियांश का अमृत जूस। आपके परिवार के हेल्थ एवं दीर्घायु का राज अमृत जूस। इस दिव्य रसायन में है 9 प्रकार की बेरी, जो है विटामिन ए, सी, B6 और आयरन से भरपूर। नोनी, आंवला, ग्रीन टी, भूमि, द्राक्ष, बादाम, जो दिलाए आपको एंटीऑक्सीडेंट और विटामिन सी की सुरक्षा। बेसिल, एलोवेरा, अश्वगंधा, गुडुचि, हिरडा, राती रिंगनी, अश्वबल और नीम, जो दे अंदरूनी ताकत और स्ट्रॉन्ग इम्यूनिटी। अमृत जूस में मौजूद अंजीर, केसर, इलायची, ब्राह्मी, मुलेठी कारक है तेज दिमाग और बैक्टीरिया से लड़ने की ताकत। गिलोय, अर्जुन, वसे के तत्व और D3 बनाए आपके जोड़ों को मजबूत और हड्डियों को तंदुरुस्त। इसके अलावा मैंगोस्टिन, सीबकथोर्न, वृक्ष आंवला जैसी दुर्लभ जड़ी बूटियां इस रसायन को और भी दिव्य और असरकारी बनाती है, ताकि आप रहे हर रोग एवं दर्द से तंदुरुस्त। आज ही अपनाइए रियांश का अमृत जूस। तर नमस्कार, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आजच्या या हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम मध्ये। नक्कीच आज आपण इथे बोलणार आहोत, हेल्थ बद्दल बोलणार आहोत आणि ओळख आयुर्वेदाचे अभियान आणि या अभियानांतर्गत रियांश मल्टीटॅक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे हा हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम आज तुमच्या पुढे घेऊन आलोय। आणि नक्कीच मित्रांनो, आज या प्रोग्राम मध्ये मी तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करतोय। नक्कीच स्वागत यासाठी आज तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात, आणि अभिनंदन यासाठी की ज्या व्यक्ती तुम्हाला आज इथं बोलवलंय तो नक्कीच तुमच्या जवळचा व्यक्ती आहे आणि तुमचा हितचिंतक आहे। आणि नक्कीच त्यांनी तुम्हाला या वेबिनार साठी बोलवलंय, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला नक्कीच ही ग्वाही देतो की आज हा ज्यावेळेला सेमिनार संपेल त्यावेळेला तुम्ही तुमच्या त्या हितचिंतकाला, तुमच्या मित्राला तुम्ही नक्कीच थँक्स म्हणाल, याची मी तुम्हाला ग्वाही देतो। नक्कीच मित्रांनो, आज आपण इथं आलोय एका हेल्थ अवेअरनेस प्रोग्राम साठी, आणि नक्कीच आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आज वेळ द्यायचा आपल्या स्वतःसाठी, आणि नक्कीच त्यासाठी मी तुमच्या सर्वांचं स्वागत केलंय। मग हे करत असताना आपल्याला काय करायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वतःसाठी हा जो वेळ देतोय तो वेळ देताना आपल्याला काय करायचं की आज आपण दिवसभरात जी काही कामं केलीत, जो काही आपण आज दिवसभर टटोप केलाय, आज थोडस या सेमिनार मध्ये आपल्याला शांत व्हायचंय। आपल्याला थोडस या पूर्ण सेमिनार वरती फोकस करायचा आहे
आणि त्यासाठीच मी तुमच्या पुढे एक ब्लँक स्क्रीन समोर दिलेली आहे. जेणेकरून आज आपल्याला हा जो वेळ द्यायचा आहे, हा स्वतःसाठी द्यायचा आहे. मित्रांनो, नक्कीच आज आपण खूप प्रगती केली. आज आपण अश्मयुगातून संगणक युगामध्ये आलोय आणि ही प्रगती करण्यासाठी हजारो वर्ष आपण घालवले आणि प्रगती करत एक प्रगत मानव आपण आज इथं झालेलो आहोत. हे करत असताना काय झालंय तर ग्लोबल वॉर्मिंगच्या पण समोर आपण जातोय. म्हणजे प्रगती तर केलीच आपण, पण त्याबरोबर निसर्गाला हानी पोहोचवण्याचं काम पण केलंय. आणि हे करत असताना आज आपल्या समोर येतंय, तर काय येतंय तर रोजच्या वेगवेगळ्या बातम्या आपल्याला पेपर समोर आपण बघतोय. वेगवेगळे आजार आपण बघतोय. कॅन्सर सारखं प्रमाण वाढलंय. आज वेगवेगळे बीपी, डायबिटीज असे आजार आपल्या समोर येतायत आणि हे आजारांनी आपण आज नकळत हैराण झालोय. आज आपण विचार करत नाहीये स्वतःसाठी, पण आजूबाजूला याचे प्रत्येक उदाहरणं आपण बघतोय. मग हे सगळं करत असताना आपल्या सर्वांना काय हवंय? नक्कीच प्रगती तर केली, पण प्रगती करत असताना आपण प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो. त्यावेळेला एकच गोष्ट आपण लक्षात घेतो, की आपल्याला काय करायचंय? आपल्याला निरोगी जीवन जगायचंय आणि लाँग लाईफ आपल्याला जगायचंय. आपलं आयुष्य हे लांबपर्यंत आपल्याला जगायचं आणि हे करत असताना कोणाबरोबर? तर आपल्या स्वतःच्या परिवाराबरोबर, आपल्या कुटुंबाबरोबर आपल्याला हे जीवन जगायचंय. आपल्याबरोबर आपल्याला आपल्या कुटुंबाचं पण लाईफ चांगला हवाय. नक्कीच आपल्याला हॉस्पिटलायझेशन हा विषय सगळ्यात लांब हवाय. मग हे करत असताना आपल्याकडे मुख्यत्वे करून बऱ्याच साऱ्या पॅथी आहेत. त्याच्यामध्ये ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे आणि अजून एक महत्त्वाची पॅथी आहे म्हणजे ॲक्युपंक्चर पॅथी. मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायला आवडेल, की आज ही जी पॅथी आहे, ज्याच्यामध्ये आपण ॲक्युप्रेशर करून आपल्या शरीरातले काही पॉइंट्स आपण दाबले, आपल्याला बरेच सारे आजार बरे होण्यासाठी मदत होऊ शकते. पण आपल्याला खरंच माहिती आहे का, की कुठला पॉइंट्स आपण दाबला, तर आपले आजार बरे होऊ शकतात? नक्कीच मित्रांनो, एक गुड न्यूज आपल्या सगळ्यांसाठी आहे, की आपल्या हाताचे आपण जे काही आपण टाळ्या वाजवल्या, आपल्या हाताचे बरेच सारे पॉइंट एकत्र दाबले जातात आणि खूप सारे आजार बरे होण्यासाठी मदत होते. ती आहे ॲक्युपंक्चर पॅथी. मग आज आपल्याला दुसरी पॅथी आपल्या समोर येते, ज्याच्यासाठी आपल्याला नक्कीच डॉक्टरांची गरज लागते. आज बघायचं झालं तर 2 प्रकारचे आजार आपल्या समोर येतायत. सगळ्यात पहिले म्हणजे डिसीज आणि दुसरं म्हणजे लाईफस्टाईल डिसीज. आता डिसीज बरं करण्यासाठी आपल्याला कोण लागतं? तर आपल्याला डॉक्टर लागतात. ठीक आहे. डॉक्टर लागतात, डिग्री लागतात आणि हे आजार कशापासून होतात? व्हायरस, बॅक्टेरियापासून होतात. आणि नक्कीच मी थँक्स म्हणेल ॲलोपॅथीला. ॲलोपॅथीमुळं मलेरिया, प्लेग, डायरिया अशासारखे आजार ज्याच्यानी गावाच्या गावं उद्ध्वस्त व्हायची आणि हे सगळे उद्ध्वस्त होण्यापासून वाचले. याच्यावरती कंट्रोल आणला ॲलोपॅथीने आणि याच्यामध्ये इन्स्टंट रिझल्ट मिळवले आणि आपण सगळेजण आज टेन्शन मुक्त झालो. पण नक्कीच मित्रांनो, हे करत असताना दुसरे डिसीज आपल्या समोर आहेत, ते म्हणजे लाईफस्टाईल डिसीज. आता लाईफस्टाईल डिसीज कशामुळे होत आहेत? तर आज आपली जी जीवन पद्धती बदलली आहे, त्या जीवन पद्धतीच्या बदलावामुळे ही लाईफस्टाईल डिसीज होते. आता अजून एक गोष्ट तुम्हाला मला इथं महत्त्वाची सांगायची आहे, की बघा आपण बऱ्याच वेळेला उन्हातनं घरामध्ये येतो आणि आपल्याला आपली आई सांगते, की "बाळा पाणी पिऊ नकोस, आत्ताच उन्हातनं आलाय, काहीतरी त्रास होईल तुला आणि चक्कर येईल." मित्रांनो, नक्कीच आई आपली डॉक्टर आहे का? बऱ्याच वेळेला आपल्याला कापतं आणि त्या ठिकाणी हळद लावली जाते. आपले थोर जी लोकं आहेत, ते आपल्याला लगेच हळद आणून देतात आणि त्याच्याने आपली जखम बरी होते. आणि ही जखम कशामुळे बरे होते? आपल्या हळदीमुळे बरी होते, ज्याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. तर नक्कीच ज्यावेळेला आपल्याला आपले जवळची लोकं हे सांगतात, तर नक्कीच ते डॉक्टर आहेत का? तर नक्कीच नाही मित्रांनो. मग हे लाईफस्टाईल डिसीज बरे करण्यासाठी आपल्याला नक्कीच कोणत्या डॉक्टरची गरज नाही. आपण स्वतःच ते आजार बरे करू शकतो आणि योग्य जीवन जगू शकतो. आता हे आजार आले आपल्या पुढं, का आले याचं थोडंसं आपण विश्लेषण करूयात. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, ज्यावेळेला आपला भारत स्वतंत्र झाला, आजपासनं जवळपास 60, 70, 80 वर्षापूर्वी लाईफस्टाईल कशी होती, तर माणूस लाँग लाईफ जगायचा, 100 पर्यंत जायचा. 80 पर्यंत त्याला काही होत नसायचं. तिथनं पुढे काही झालं, तर थोडे पुढे घरचे काही उपचार करून तो बरा व्हायचा. आयुर्वेदिक काही औषधं घ्यायचा आणि घरच्या घरी बरं व्हायचं. हार्ट अटॅक, पॅरालिसिस असे आजार क्वचित कोणाला तरी व्हायचे. आणि का व्हायचे? तर कारण थोड्याशा जमिनीमध्ये काही सेंद्रिय खतं टाकली, तर चांगलं अन्न तयार व्हायचं. म्हणजे एक 10 पोते अन्न तयार व्हायचं आणि पौष्टिक अन्न आपल्याला खायला मिळायचं. मित्रांनो, नक्कीच आपण त्यावेळेला चांगलं खाल्लंय, चांगला व्यायाम केलाय, चांगला एक्सरसाइज केलंय, फळं पण आपण चांगली खाल्ली आणि म्हणून त्यावेळेला लाईफ जी होती, लाँग लाईफ होती. पण आज काय झालंय? तर नक्कीच मित्रांनो आपल्यासमोर दिसतंय. आज आपण स्वतःला काय देतोय? तर आपण स्वतःला जंक फूड देतोय. आपण स्वतःला ही अशी बिझी लाईफस्टाईल दिली, की ज्या लाईफस्टाईलमधनं आपल्याला बरेच सारे आजार होत आहेत आणि त्या आजारांच्या मार्फत वाया डॉक्टर
गोळ्या घेऊन हॉस्पिटलायझेशन थ्रू आज आपण मृत्यूच्या दारात पोहोचतोय. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा तिकीट कोणाचं काढावं लागते? दवाखान्याचं तिकीट काढावं लागतं. तर आपण बघूयात की आपल्या शरीराला आज गरज कशाची आहे. नक्कीच मित्रांनो, आपल्या शरीराला गरज आहे प्रोटीनची, व्हिटॅमिनची, मिनरल्सची, फायबरची आणि नक्कीच त्याच्याबरोबर पाणी आहे, कार्बोहायड्रेट आहे आणि फॅट आहे. हे सगळं जर आपल्या शरीराला व्यवस्थित मिळालं तर आपणही पूर्वीसारखं निरोगी आयुष्य जगू शकतो. पण आज आपण त्याच्या बरोबर उलट करतोय. म्हणजे हे 98% जे लाईफस्टाईल डिसीज आज आपल्या पुढे होत आहेत, कशामुळे होत आहेत? तर आजकाल बदललेल्या लाईफस्टाईलमुळं. म्हणजे आपण आपल्या शरीराला काय देतोय? तर हे सगळं देतोय आपण. ज्याच्या माध्यमातून आपण पिझ्झा, बर्गर, थम्स अप, पेप्सी असे जे फास्ट फूड आहे, ज्याच्यामधनं आपल्याला काहीच खरं उपयोग नाहीये. असा कचरा अन्न आपण स्वतःला देतोय आणि त्यामुळं आपल्या लाईफस्टाईल आहे ती बिघडली आणि आपल्यापर्यंत आजार पोहोचले. अजून गोष्टी जर बघायच्या झाल्या तर आज आपण ज्या पालेभाज्या खातोय, ज्या भाज्या खातोय त्याच्यावर नक्कीच खूप सारे रासायनिक फवारणी केली जाते. आणि असं अन्न आपण रोज खातोय ज्याच्यामधनं आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे रसायनं जात आहेत. दुसरी गोष्ट जर बघितली तर पूर्वीपेक्षा आज आज जर बघायचं झालं तर आपण खाण्यापिणे जे बदललेत आपलं त्याच्यामध्ये आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती पण बदलल्यात. म्हणजे चायनीज आपण खातोय, वेगळ्या पद्धतीने आपण चायनीज तिथं बनवतो. अशा प्रकारची लाईफस्टाईल आपली चेंज झालेली आहे. आपण रिफाईंड तेल वापरतोय. आज प्युअर तेल कोणीच वापरत नाहीये. पण ह्या सगळ्याचा आपल्या सगळ्यांवरती परिणाम होतोय मित्रांनो. आज अजून एक गोष्ट आपल्या पुढे आहे, की आपल्या सगळ्यांना आवडतंय काय? तर आपल्याला पॅक्ड फूड आवडतंय. मॅगी, त्याचबरोबर बिस्किटं, जी 6-6 महिने स्टोअर केली जातात. असे आपण एखाद्या मॉलमध्ये जातो आणि आनंदाने आपल्या बकेटमध्ये घेतो आणि घरी आणतो आणि मस्त खातोय. आपल्या समोरच ठेवली जाते आणि आपल्याला आनंद वाटतोय. पण मित्रांनो, हे सगळं काय आहे? तर हे सगळं डेड फूड आहे. आणि असं डेड फूड खाऊन नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज आपण बऱ्याच वेळेला आपल्या पार्ट्या चालतात. ऑफिसमध्ये असेल, घरामध्ये असेल. पाहुणे आले तर आपण चहा, थम्स अप मागवतो. बघा मित्रांनो, मी आज तुम्हाला 1 चमचा साखर दिली तर आपण खाऊ शकतो. पण हेच जर 16 चम्मच साखर तुम्हाला एकापाठोपाठ एक मी जर दिली, तर तुम्ही प्रत्येकजण नाहीच म्हणणार आहात. आज हेच पेप्सी आपण 1 ग्लास ज्यावेळेला पितो, त्यावेळेला 16 चम्मच साखर आपण ग्रहण करतो त्यावेळेला. मित्रांनो, त्यावेळेला आपल्या शरीराची अवस्था काय झालेली असेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी साखर आज बनते, कशामुळे बनते? तर सल्फरमुळे बनते. आणि या सल्फरमुळं आपल्या शरीरामध्ये ही जी पांढरी साखर जातीये, ते विष आहे. आणि सल्फर आपल्या शरीरात जातं ते बाहेरच येत नाहीये. आणि अशी साखर आपण रोज खातोय मित्रांनो, चहाच्या माध्यमातनं, पेप्सी, थम्स अपच्या माध्यमातनं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, आज जी शेती आपल्याकडे पिकते. बघा पूर्वी जसं मी मगाशी सांगितलं, की सेंद्रिय पद्धतीने शेती पिकली जायची. पण आज काय झालंय, लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढली त्यामुळे नक्कीच पीक जास्त लागतंय. आणि जास्त पीक आणि जास्त नफा मिळवण्याच्या नादात शेतकरी पण काय करतो, रासायनिक फवारणं वापरतो. आणि जो शेतकरी आज तोंडाला फडकं बांधून ही रसायनं वापरतोय. तेच अन्न आपण स्वतः ग्रहण करतोय आणि आपल्या शरीरात अशा प्रकारचं अन्न जातंय. मित्रांनो, आज अजून एक गोष्ट झाली, की हे रसायन ज्यावेळेला जमिनीवर पडतंय, जमिनीचा पण कस बिघडलाय. जो शेतकऱ्याचा मित्र आहे गांडूळ, हा पण तिथनं संपुष्टात आलेला आहे. आणि मित्रांनो, याचा परिणाम असा झालाय, की तुम्ही आणि मी जो अन्न खातोय, त्याच्यामधनं जवळपास 30% ते 40% पोषण कमी झालंय. आणि असं कमी पोषणवालं अन्न आपण खातोय. अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांपुढं आपल्या घरामध्ये दूध येतं. बरोबर. दुधापासून बरेच सारे पदार्थ आज बनवतात. मित्रांनो, 33 कोटी गायी आज आपल्या भारतामध्ये आहे आणि रोजचं आपल्याला लागणारं दूध हे जवळपास 84 कोटी आहे. मग हा मधला डिफरन्स कुठे गेला? मग आपल्या सगळ्यांपर्यंत जे पॅकेट दूध येतंय आणि कुठलं जे दूध येतंय ते सगळं केमिकल युक्त दूध येतंय. आणि असं रोज विष आपण आपल्या मुलांना आणि आपल्या स्वतःला आपण देतोय. आता हे तर झालं सगळं महत्त्वाच्या गोष्टी. पण अजून काही गोष्टी आपल्याला कळतच नाहीयेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज जलप्रदूषण आहे. त्याच्यामधनं आपल्याला आज व्यवस्थित पोषण मिनरल्स मिळत नाहीत आपल्या शरीराला. अजून एक बघायचं झालं तर मेट्रो सिटीमध्ये किंवा जे काही महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यामध्ये प्रदूषणाचं प्रमाण वाढलंय, गाड्या वाढल्यात. त्यामुळे नकळत ह्या प्रदूषणाच्या आहारी आपण जातोय. आपल्याला कळत नाही, पण ह्या प्रदूषणाचा आपल्या प्रत्येकाच्या शरीरावरती परिणाम होतो. आणि मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला वाईट वाटेल, की आपल्या सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे आपला मोबाईल. आज तो पण आपल्याला रोज काही ना काही त्रास देतोय. मग मित्रांनो, हे मोबाईल आपल्यासाठी काय करतंय? तर आपल्यासाठी रेडिएशन घेऊन आलाय. आणि या रेडिएशनमुळे काय होतंय, तर आपल्या सेल डॅमेज होत आहे त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारचा मोबाईल आपण दिवस-रात्र वापरतो. मग ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या, तर आपल्यापुढे काय होतंय? आपल्यापुढे अशा प्रकारचे सगळे आजार समोर येत आहेत. मग हे आजार कुठले आहेत?
कार्डियक आजार, आज हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय. 60-70% लोक आज हार्ट अटॅकनी, म्हणजे पूर्वी हे हार्ट अटॅक असे असायचे की माणूस 2-3 हार्ट अटॅक आला तरी जगायचा. पण आज असं झालंय की संध्याकाळी अटॅक आला तर सकाळी माणूस राहील का नाही माहित नाहीये. पूर्वी हे हार्ट अटॅक 100 मधनं एका व्यक्तीला यायचं. आज याचं प्रमाण जवळपास 35 ते 60% पर्यंत आलंय. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे एक गिफ्ट आपल्याला दिली आहे ती म्हणजे साखराने, ते म्हणजे मधुमेह. आज आपला देश हा जगामध्ये 2 नंबरला आहे मधुमेहाच्या बाबतीत. आणि त्याच्यासाठी कारणीभूत जसं मी म्हटलं मगाशी, तर आपला चहा, आपलं थम्स आणि आपली साखर आहे मित्रांनो. आज आपण गूळ विसरून गेलेलो आहे. त्यानंतर लिव्हरचे प्रॉब्लेम जर बघितले, तर हे लिव्हरचे प्रॉब्लेम आपल्याला आधी माहीतच नसायचे. पण आज लिव्हरचे वेगवेगळे एबीसीडी आपल्याला कळतीये. लिव्हरचे वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याला कळतात. स्त्रियांच्या बाबतीत बघितलं तर आज स्त्रिया पण स्वतःला दुय्यम स्थान देतात घरामध्ये. जे आधी ते दुसऱ्यांसाठी, आपल्या घरातल्या कुटुंबासाठी वेळ देतात. कुटुंबाच्या पोषणाची काळजी घेतात, पण स्वतःची काळजी घेत नाहीत. आणि त्यामुळे काय झालंय, तर लेडीजमध्ये पीसीओडीचं प्रमाण वाढलंय. लेडीजमध्ये आज बघायचं झालं तर वंध्यत्वाचं प्रमाण वाढलंय, मासिक पाळीचं प्रमाण वाढलंय. हे सगळे आजार लेडीजमध्ये आज यायला लागलेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज काय आहे, तर बीपी आज प्रत्येक घरामध्ये एक व्यक्ती आहे, मोठापा आहे, वातरोग आहे आणि असे वेगवेगळे आजार आपल्या पुढे येत आहेत. किडनी स्टोनचा प्रॉब्लेम तर आता कॉमन झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज एलर्जी पुढे आली आहे सगळ्यात. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही एलर्जी आहे. पित्ताची एलर्जी आहे, स्किनची एलर्जी आहे, कुठली ना कुठली एलर्जी आहे. पूर्वी लोकांना ही हजारामध्ये एका व्यक्तीला एलर्जी असायची. पण आज हे कशामुळे झालंय नक्कीच मित्रांनो, इथून मागे आपण जो काही मी तुमच्याशी बोललो, या सगळ्याचा परिणाम म्हणजे हे सगळे आजार आहे. कॅन्सर, आज कॅन्सर पण आपण कॅन्सरला भ्यायचो, पण आज कॅन्सर घराघरामध्ये व्हायला लागलाय. आणि WHO जर म्हणणं असेल, तुम्ही सर्च करा गुगलमध्ये, नक्कीच पुढच्या 5-10 वर्षात अशी कंडिशन येणार आहे की घरामध्ये एक कॅन्सर पेशंट असणारच आहे. मित्रांनो, असं सगळं आपण घेऊन बसलो आहे. अजून एक आजार आहे ऑस्टिओस्पोरायसिस. तर हा आजार असा आहे की याचं स्पेलिंग पण आपल्याला बोलता येत नाही, उत्तर पण आपल्याला बोलता येत नाही. पण हा आजार म्हणजे काय आहे? हाडांचा ठिसूळपणा. म्हणजे आज मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. परवाचंच एक उदाहरण आहे. मला एक फोन आला आणि त्या व्यक्तीने सांगितलं माझ्या 16व्या वर्षाच्या मुलाला 4थ्या स्टेजचा हाडाचा कॅन्सर आहे. मित्रांनो, पळता पळता तो मुलगा पडला, हाड तुटलं. ऑपरेशन करायला म्हणून ज्यावेळेला दवाखान्यात गेलं, तर लक्षात आलं 4थ्या स्टेजचं कॅन्सर आहे. मध्यमवर्गीयाच्या कुटुंबामध्ये आज व्यक्ती काय करायचं कॅन्सर घरामध्ये आल्यावर? मित्रांनो, हे सगळं असताना आपल्या सगळ्यांना काय हवंय? नक्कीच प्रत्येक जण आज इथं सीरियस झालाय आणि लक्ष देते की आपल्याला काय करायचं, तर आपल्या स्वतःच्या शरीराची आणि आपल्या शरीराबरोबर आपल्या फॅमिलीच्या शरीराची आणि फॅमिलीच्या हेल्थची आपल्याला काळजी घ्यायची आणि प्रत्येकाला हे हवंय. आणि हे आणण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? नक्कीच मित्रांनो, आपल्याला आपल्या स्वतःच्या पोषणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि यासाठी आपल्याला उपयोगीचं आहे आपलं प्राचीन आयुर्वेद. मित्रांनो, नक्कीच आपलं भारतीय संस्कृती असलेलं आपलं आयुर्वेद हेच आपल्याला याच्यामधनं वाचवणार आहे. आणि नक्कीच मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल, की यासाठी रिलायन्स मल्टीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे जे सर्वेसर्वा आहेत, माननीय मिस्टर मधुकर जाधव सर, त्यांनी त्यांच्या 15 वर्षाच्या अनुभवातून एक फॉर्म्युला तयार केला. फॉर्म्युल्याचं नाव आहे अमृत ज्यूस. आणि एक मिशन घेऊन आम्ही पुढे आलोय, कमिटमेंट फॉर हेल्थ अँड हॅपीनेस. मित्रांनो, नक्कीच हे सगळं करण्यासाठी आज फॉर्म्युला आपण समोर आलाय. त्यासाठी कंपनीला जे काही सर्टिफिकेशन लागतात, सर्टिफिकेशन कंपनीने आजपर्यंत पूर्ण केलेत. आणि आज आपण ISO 9001 ने आपण प्रमाणित आहोत. त्याचबरोबर आपल्या बऱ्याच प्रोडक्टला आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट सुद्धा आहे. आणि तुमच्या पुढे घेऊन आलोय अमृत ज्यूस नावाचं हे जबरदस्त प्रोडक्ट. मित्रांनो, ज्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगितल्या, त्यामधनं 2च गोष्टी आपल्या समोर येतात. तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला काय करायचंय, तर ह्या गोष्टींमुळे आपल्याला झालंय, आपल्या शरीरामध्ये जो कचरा साठलाय, तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. आणि आयुर्वेदामध्ये याला एकच उपाय सांगितलाय, तो म्हणजे शरीरशुद्धी. बघा, पूर्वीचे लोक खूप हुशार होते. ते आपल्या शरीराची शरीर शुद्धी करून घ्यायचे वर्षातून एकदा. त्याला आपण पंचकर्म म्हणतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला इथं करायची आहे, ती म्हणजे आपल्या शरीराला पोषण द्यायचंय. या जर 2 गोष्टी आपण केल्या, तर आपल्या प्रत्येकाचं शरीर हे व्यवस्थित होणार आणि जवळपास आपण 100 पर्यंत जाऊ शकतो या सगळ्या गोष्टींमधून. मग ह्या 2 गोष्टी या अमृत ज्यूसच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत. म्हणजे सगळ्यात पहिलं म्हणजे अमृत ज्यूस काय करतं, तर आपल्या 3 स्टेपमध्ये आपल्या शरीरावरती काम करतं. सगळ्यात पहिलं म्हणजे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करतं. पहिल्या महिन्यामध्ये आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करतं. मित्रांनो, 3 महिन्याचा या अमृत ज्यूसचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये आपल्या शरीराची पहिल्या महिन्यामध्ये शरीर शुद्धी होते. त्याचबरोबर एकदा शरीर शुद्धी झाली, साफसफाई झाली. बघा, जसं आपण रोज अंघोळ करतो, आपल्याला एक दिवस अंघोळ केलं तर बरं, म्हणजे कसं तरी होतं अंघोळ नाही केली तर.
पण आपल्या शरीराला आतमधनं पण अंघोळीची गरज आहे. ही अंघोळ घालण्याचं काम अमृत ज्यूस करते. तर पहिल्या महिन्यामध्ये आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं. एकदा शरीरामधनं सगळी घाण बाहेर निघाली तर दुसऱ्या महिन्यामध्ये शरीराचं पोषण करण्याचं काम करतं. म्हणजे बघा इथं काय होतं, की साफसफाई झाल्यामुळे शोषण चांगलं होतं आणि शोषण चांगलं झाल्यामुळे पोषण चांगलं होतं. मग आता अमृत ज्यूस काय आहे? तर 42 प्रकारच्या वनौषधींपासून बनवलेलं हे दिव्य रसायन आहे. ज्याच्यामध्ये 9 प्रकारच्या बेरीज आहेत आणि जवळपास 30 प्रकारच्या वनौषधी आहेत. आता हे बेरीज शरीरामध्ये काय काम करतं? तर साफसफाईचं काम करतं आणि पोषणाचं काम करतं. आणि याच्यामधले 30 वनौषधी आहेत. त्यातल्या काही वनस्पतींबद्दल मी तुमच्याबरोबर इथं डिस्कस करतो. ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली वनस्पती आहे ती म्हणजे इलायची. बघा आपल्याला इलायचीचे औषधी गुण माहिती आहे. रोज खाल्ली पाहिजे. पण आपण खातो का? नक्कीच नाही खात मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला शेवगा माहिती आहे. शेवगामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त असतं. हे आपल्या हाडांसाठी खूप महत्वाचं आहे. पण आपण रोज खातो का? तर नक्कीच नाही खात. त्याच्यानंतर बीटरूट आहे, जे हृदयासाठी चांगलं आहे. अर्जुन आहे, जे हृदयासाठी चांगलं आहे. त्यानंतर गाजर आहे. त्याच प्रकारे याच्यामध्ये अश्वगंधा आहे, मुलेटी आहे, जे आपली इम्युनिटी वाढवते. आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये ते म्हणजे केशर, जे आपली बुद्धीची क्षमता वाढवते. अशा प्रकारच्या 30 वनौषधी आपल्या शरीराला जर रोज मिळाली, तर मित्रांनो विचार करा आपल्या शरीराची अवस्था काय असेल. आणि हेच सगळं अमृत ज्यूस देतं आणि त्यामुळे याच्यामधनं व्हिटॅमिन सी, जीवनसत्व, पोटॅशियम, मॅग्नेशियम हे सगळं B12 हे सगळं आपल्या शरीराला मिळतं आणि त्यामुळं हे अमृत ज्यूस 3ऱ्या महिन्यामध्ये शरीराची रिकव्हरी करायला लागतं. आता बघा आपलं शरीर जे बनलंय ते कशामुळे बनलंय? तर टिश्यूमुळे बनलंय आणि टिश्यूपासून अवयव बनतात, अवयवापासून शरीर बनतं. आता हे थोडं सायंटिफिक आहे, पण समजून घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता आपल्या शरीरामध्ये जे सेल असतात, कशाने बनलेत? तर मॉलिक्युल्सनी बनलेत आणि या मॉलिक्युल्सला 2 इलेक्ट्रॉन असतात. तर काय होतं, आपल्या बदलत्या लाईफस्टाईलमुळं आणि व्हायरस बॅक्टेरियामुळं या 2 इलेक्ट्रॉनपैकी 1 इलेक्ट्रॉन खराब होतो किंवा खाल्ला जातो. याला गंजण्याची प्रक्रिया पण म्हणतात. ओके. याच्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी आजार निर्माण होतो. म्हणजे डोकेदुखीपासून ते कॅन्सरपर्यंत सगळ्याचं मूळ कारण म्हणजे हेच आहे. सेलमधला एक मॉलिक्युल्स खाल्ला जातो आणि आपली सेल डिस्टर्ब होते मित्रांनो. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे अमृत ज्यूसमध्ये असलेले जे काही वनौषधी आहेत, हायली अँटीऑक्सिडंट आहे, ज्याचा 9.5 लाख ओरॅक व्हॅल्यू आहे. काय करतं आपल्या शरीरामध्ये जाऊन, तिथे जाऊन ते जे खराब झालेले इलेक्ट्रॉन आहेत रिप्लेस करतं आणि तो सेल रिपेअर करतात आणि ते सेल रिपेअर झाल्यामुळं ऑटोमॅटिक टिश्यू रिपेअर होतो आणि पुढचे सगळे आजार बरे व्हायला मदत होते. मित्रांनो हे अमृत ज्यूस जे आहे हे काय आहे तर हे एक फूड सप्लिमेंट आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या वनौषधी आहेत. आपल्या शरीराचं योग्य पोषण करून हे आपल्याला या आजारातून बाहेर काढतं. नक्कीच मित्रांनो हे औषध नाहीये, पण हे आपल्या शरीराचं पोषण करते आणि त्यामुळे शरीराला बरं करण्याचं काम हे करतं. आणि नक्कीच मित्रांनो आज जर बघायचं झालं तर हार्ट अटॅक, पॅरालिसिस याचं प्रमाण कुठेतरी अलीकडे आलंय, VCTC मध्ये आलंय आणि हे सगळं आपण वाचू शकतो या अमृत ज्यूसच्या माध्यमातून. आता हे अमृत ज्यूस घ्यायचंय कसं ते तुम्हाला मी सांगतो. ते तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल. तर आज आपण सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेला सकाळी उठतो त्यावेळेला 15 ml अमृत ज्यूस 50 ml गरम पाण्यामध्ये घ्यायचं आपल्याला. ते रात्री दात घासून झोपायचंय. सकाळची लाळ महत्वाची. मग आपल्याला सकाळी उठल्यानंतर दात घासायच्या आधी 15 ml अमृत ज्यूस 50 ml गरम पाण्यामध्ये घ्यायचंय. ठीक आहे. आता हे घेताना काचेच्या ग्लासमध्ये घ्यायचंय आणि त्याला काचेचा ग्लास हे पथ्य आहे इथं. ठीक आहे. याला कुठलाही धातू चालत नाही. त्यामुळे हे घेताना आपल्याला बसून प्यायचंय ते कसं प्यायचं तर गोट करत प्यायचं. म्हणजे तुमची लाळ त्याच्यामध्ये मिसळली पाहिजे, सलावा मिसळला पाहिजे. ठीक आहे. आणि हे पिल्यानंतर तुम्हाला एक काही खायचं नाहीये. एक तासानंतर तुम्ही तुमचं जे काही रुटीन आहे, नाश्ता वगैरे करू शकता. सेम प्रोसेस आपल्याला संध्याकाळी करायचंय. जेवणाच्या आधी 1 तास आपल्याला भूक लागलेली असते, त्यावेळेला आपल्याला अमृत ज्यूस घ्यायचंय. 50 ml अमृत ज्यूस 50 ml गरम पाण्यामध्ये. आता हे घेताना सेम प्रोसिजर आहे. सिप-सिप करत प्यायचंय आपल्याला आणि 1 तासानंतर जेवण करायचं. मित्रांनो या सगळ्यामध्ये एकच पथ्य आहे आपल्याला. म्हणजे बघा आयुर्वेदिक औषध म्हणलं की पथ्य. इथं पथ्य पण तुम्हाला कमी आहेत. पथ्य आहे की तुम्हाला तुमच्या सगळ्यात आवडतात. तुम्हाला चहा बंद करायचा आहे याच्यात. ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, पांढरा चहा, काळा चहा कुठल्याही प्रकारचा चहा आपल्याला याच्यामध्ये प्यायचा नाही. हां, ग्रीन टी पिलेलं चालेल किंवा दूध किंवा इलायची दूध पिलेलं चालेल तुम्ही. फक्त चहा आणि कॉफी हे आपल्याला पूर्णपणे वर्ज्य आहे. असं हे अमृत ज्यूस आहे ज्याच्याने आम्ही आज बरेच सारे आजार बरे करू शकलोय आणि त्या माध्यमातनं कित्येक लोकांना त्यांच्या असह्य आजारांमधनं बरं केलंय. आता अमृत ज्यूस 2 प्रकारे काम करते. सगळ्यात पहिलं म्हणजे हे काम काय करतंय, हे बनवलं गेलंय निरोगी व्यक्तींसाठी, की आजारीच पडू नये. म्हणजे मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येकाला आजारी पडणं नक्कीच आवडणार नाही किंवा तो दवाखान्याची पायरी चढणं आपल्याला आवडणार नाही. त्या हॉस्पिटलमध्ये जाणं आपल्याला आवडणार नाही.
आपल्या शरीराची योग्य देखभाल घेतली, योग्य पोषण जर आपण अमृत ज्यूसच्या माध्यमातून शरीराला दिलं, ही वेळच आपल्यावर येणार नाही. आणि ज्या लोकांवर ही वेळ ऑलरेडी आली आहे, त्यांना या पोषणाच्या माध्यमातून बाहेर काढायचं काम हे अमृत ज्यूस करते. आणि कित्येक सारे आज रिझल्ट आपल्याकडे आहेत. रिझल्ट आपण ऐकणार आहोत. तर आज मी इथं या रिझल्टसाठी तुम्हाला इन्व्हाइट करेल काही लोकांना. पण त्याआधी मला तुम्हाला काही सांगायचंय. बघा, आज हे अमृत ज्यूस आपण घेतोय, तर कशासाठी घेतोय? स्वतःसाठी घेतोय. आज याच्या किमतीच्या बाबतीत बघितलं तर ती पण तुम्हाला सांगतो. तुम्हाला शेवटी सांगेन मी. ठीक आहे. आज अमृत ज्यूस बरोबर काही अजून प्रोडक्ट आपण दिले. ठीक आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं प्रोडक्ट आहे आपल्या अमृत ज्यूस बरोबर आपलं अमृत कॅप्सूल आहे. की ज्या लोकांना ऑफिसमध्ये जातात आणि अमृत ज्यूसची बॉटल कॅरी करता येत नाही, त्यांच्यासाठी आपण कॅप्सूल स्वरूपात पण ते दिलेलं आहे. तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ते ठेवू शकता, ऑफिसमध्ये ठेवू शकता आणि तुम्ही गोळ्यांच्या स्वरूपात संध्याकाळच्या वेळेला घेऊ शकता. म्हणजे तुमचा डोस मिस होणार नाही. त्याच्यानंतर आपण बऱ्याच लोकांना आज गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे, मणकादुखी, मानदुखी, पाठदुखीचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्यासाठी आपण आर्थोजी नावाचं प्रोडक्ट दिलंय. ठीक आहे. आता हे प्रोडक्ट खूप चांगल्या प्रकारे आपल्या पाठीचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं थांबवत आहे. अमृत ज्यूस प्लस आर्थोजी असा आपला त्यामध्ये डोस आहे. 4 बॉटल अमृत ज्यूस आणि 2 बॉटल आर्थोजी असा आपला तो डोस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आज बघायचं झालं तर डायबिटीसचं प्रमाण खूप वाढलंय आणि याचं प्रमाण इतकं वाढलंय की आज आपल्याला इन्शुलिन पण घ्यायला लागतं. म्हणजे आज लोकांची गोळ्या घेऊन सुद्धा शुगर कंट्रोलमध्ये होत नाही. त्याच्यासाठी आपल्या कंपनीने डायबोजी नावाचं प्रोडक्ट आणलंय, ज्याला आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट आहे. याच्याने आपण 700 हे असलेली शुगर म्हणजे 700 पर्यंत गेलेली शुगर आपण कंट्रोलमध्ये आणली. लोकांचं 2 टाइमचं इन्शुलिन 1 टाइमवर आलंय, 1 टाइमचं इन्शुलिन गोळ्यांवरती आलंय आणि गोळ्या कमी कमी होत गेलेल्या आहेत. त्यानंतर पुढचं प्रोडक्ट आहे ते म्हणजे पॉवर बूस्टर प्लस आणि पॉवर बूस्टर. आता आज बघायचं झालं तर बदलत्या लाईफस्टाईलमुळे पुरुषांमध्ये पण बरेच सारे प्रॉब्लेम सुरू व्हायला लागले. आणि याच्यावरती ग्रेट सोल्युशन हे पॉवर बूस्टर प्लस आणि पॉवर बूस्टर हे आहे. नक्कीच ज्या व्यक्तींनी तुम्हाला इथं बोलवलंय तुमच्याकडून तुम्ही याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता. त्यानंतर पुढचं प्रोडक्ट आहे ते लेडीजसाठी वरदान ठरतंय मित्रांनो आज. आणि ते आहे लेडी लाईफ केअर. म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं की लेडीज स्वतःला दुय्यम स्थान देतात आणि त्यांचं पोषणच होत नाही. त्यामुळे बऱ्याच साऱ्या आजारांना त्यांना सामोरं जायला लागतं. आणि त्याच्यासाठी कंपनीने लेडी लाईफ केअर नावाचं प्रोडक्ट घेतलंय. ज्याच्यामध्ये आज जर बघायचं झालं तर पीसीओडीचे प्रॉब्लेम, मासिक धर्माचे प्रॉब्लेम, अंगावरनं व्हाईट डिस्चार्ज होणं, हार्मोनियल इनबॅलन्स हे सगळे आजार या लेडी लाईफ केअरच्या माध्यमातून बरं करण्यात आपल्याला यश मिळालंय मित्रांनो. अमृत ज्यूसच्या 4 बॉटल प्लस 2 बॉटल लेडी लाईफ केअर असा त्याचा डोस आहे. त्याच्यानंतर पुढचं जे प्रोडक्ट दिलंय आपण म्हणजे काय दिलंय? सॅनिटरी पॅड दिलंय. आज सॅनिटरी पॅड जे आहे ते ऑथेंटिक पद्धतीने बनवलेलं हे सॅनिटरी पॅड आहे. आज सॅनिटरी पॅडमुळे पण बऱ्याच साऱ्या लेडीजला गायनेक रिलेटेड प्रॉब्लेम तयार होत आहेत. आणि याच्यावरती सोल्युशन म्हणून हे ऑथेंटिकेट पद्धतीने डबल लाईफ असलेलं 5 गुणा शोषण क्षमता असलेलं हे आपण पॅड बनवलंय. ते नक्कीच तुमच्या घरातल्या गृहिणींसाठी हे नक्कीच घ्यावं असा आग्रह मी तुम्हाला करेन. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपलं एक प्रोडक्ट येत आहे त्याला आपण ॲग्रो जॅकपॉट म्हणतो. हे कृषीमधलं प्रोडक्ट आहे आणि हे प्रोडक्ट कंपनीचा याच्यावरती रिसर्च चालू आहे आणि लवकरच हे प्रोडक्ट आपल्या समोर येणार आहे. मित्रांनो असे हे सगळे प्रोडक्ट आपल्या समोर आहेत कंपनीच्या माध्यमातून. आणि ज्या प्रोडक्ट माध्यमातून आज आपण खूप साऱ्या लोकांना त्यांच्या गंभीर आजारामधनं बाहेर काढण्यासाठी मदत करतो. बघा, आज डॉक्टर आपल्याला गरजेचं आहे का? तर नक्कीच गरजेचं आहे. हे करताना आपल्याला काय होतंय की आज डॉक्टर आपल्यासाठी म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेला मार्गच सापडत नाही की या आजारातनं बाहेर कसं पडायचं. तर हे नक्कीच तुम्हाला अमृत ज्यूसच्या माध्यमातून ह्या बऱ्याच साऱ्या आजारांमधनं तुम्ही बाहेर पडू शकता. तर बघा, अमृत ज्यूसचा कोर्स का करायचा आहे याचं थोडंसं विश्लेषण मी तुम्हाला करतो. बघा, आज तुमच्या सगळ्यांकडे 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल आणि आज आपण प्रत्येक जण 2 व्हीलरचं सर्व्हिसिंग करतो, 4 व्हीलरचं सर्व्हिसिंग करतो. आज 2 व्हीलरच्या सर्व्हिसिंगला नाही म्हणलं तरी आपण 6 महिन्यातनं 6 ते 7,000 रुपये घालवतो. म्हणजे वर्षाला ते घालवतो आपण. जवळपास 7,000 रुपये आपण घालवतो. ते 10 वर्षाचा विचार केला तर 70,000 रुपये आपण 2 व्हीलरच्या सर्व्हिसिंगला घालवतो. सॉरी. 2 व्हीलरच्या बाबतीत विचार केला तर हा विषय अजून मोठा होतो. आज 4 व्हीलर म्हणजे आपली लाईफस्टाईल झाली आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो त्या 4 व्हीलरचा. आता 4 व्हीलरचा खर्च जर बघितला तर 6 महिन्यात साधारण 8 ते 12,000 रुपये खर्च आहे. बाकीच्या गोष्टीचं सोडूनच द्या. आज एका वर्षाचा विचार केला तर आपण 24,000 रुपये 4 व्हीलरला घालवतो.
वर्षाचा विचार केला तर 2,40,000 रुपये आपण त्या फोर व्हीलरसाठी घालवतो. मित्रांनो, विचार करा, ही जी गाडी आहे, ही जी टू व्हीलर आहे, याचा प्रत्येक पार्ट ना पार्ट बदलू शकतो. वेळ आली तर आपण अख्खी गाडी बदलू शकतो. ही गाडी चालवणारा आणि या गाडीवर बसणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या शरीरातल्या प्रत्येक पार्ट आपण बदलू शकतो का? आणि या प्रत्येक पार्टची किंमत जर आज विचारली, म्हणजे मी तुमच्यापैकी कोणाला म्हणलं, मला तुमची किडनी काढून द्या, मी तुम्हाला 1,00,00,000 रुपये देतो, तर नक्कीच मित्रांनो आपण ती देणार नाही. कारण आपल्या शरीराची व्हॅल्यूच तेवढी मोठी आहे. ही व्हॅल्यू आपल्याला कळते कुठं? डॉक्टरकडे गेल्यानंतर. त्यावेळेला डॉक्टर आपल्याला सांगतो, की पुढच्या 1 तासात 1,00,000 रुपये भरा किंवा पुढच्या 1 तासात तुम्हाला ऑपरेशन करायचं आणि तुमच्या शरीरातला एखादा पार्ट तुम्हाला काढून टाकायचा. मित्रांनो, म्हणून आपल्याला इथं अमृत ज्यूस का गरजेचं आहे, की पोषणाच्या माध्यमातून आपण शरीराला रिकव्हर करू शकतो आणि वेळीच ह्या आजारांपासून वाचू शकतो. अमृत ज्यूसच्या किमतीचा विचार केला तर आज अमृत ज्यूस बघा, आज आपण मार्केटमध्ये आवळा ज्यूस घ्यायला गेलो तर साधारण 250 रुपयाला आपल्याला 500 ml मिळते. त्यानंतर आपण कारल्याचा ज्यूस घ्यायला गेलो तर 350 रुपये 500 ml आहे आपल्याला. ठीक आहे. असे 42 वनौषधी या अमृत ज्यूस मध्ये आहे. 100 रुपयांनी जरी विचार केला तर ह्या सगळ्यांचे 4200 रुपये होतात. पण मित्रांनो, आपण याचं कॉम्बिनेशन बनवलं आणि याची एक बॉटल फक्त आणि फक्त 2,000 रुपयाला आपण दिली. मित्रांनो, 2,000 रुपयाची बॉटल आणि आपला जो कोर्स आहे, पूर्ण कोर्स आहे 3 महिन्याचा, म्हणजे 6 बॉटल. 2 बॉटलसाठी विचार केला तर 4,000 रुपये खर्च आणि 6 बॉटलसाठी 12,000 रुपये खर्च येतो. आणि ह्या सगळ्यासाठी तुम्हाला मित्रांनो, आज 2 बॉटल तुम्ही घ्यायला गेलात 1,500 रुपयाप्रमाणे आज तुम्हाला 3,000 रुपये 2 बॉटलचे होऊ शकतात. आणि आज तुम्हाला पूर्ण कोर्ससाठी 9,000 रुपये याची किंमत आहे. मला फक्त चॅटबॉक्स मध्ये सांगा की किती जण तयार आहेत हे 9,000 रुपये स्वतःवरती खर्च करायला. मित्रांनो, रिप्लाय करा. तर नक्कीच बघा, आज आपल्यासाठी स्वतःसाठी हा खर्च करणं म्हणजे खूप छोटा खर्च आहे. झाल्यानंतर तो खूप मोठा खर्च आपण करणार आहोत. होऊ नये म्हणून खर्च करणं नक्कीच महत्वाचं आहे. आणि याची काही उदाहरणं, काही अभिप्राय आपण इथं घेऊ. नक्कीच आत्ता इथं प्रज्ञा गोरे मॅडम मुंबईवरनं आहेत. तर मी त्यांना इथं इन्व्हाइट करतो, की त्यांनी अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय बदल झाला आणि काय एक मिनिट, मी प्रज्ञा गोरे मॅडमला अनम्यूट करतो. मॅडम, तुमचा अभिप्राय सांगा, तुमचा अनुभव सांगा. ओके. येतोय सर आवाज? मॅडम, येतोय. हा, नमस्कार सर्वांना. मी प्रज्ञा गोरे, मुंबई बोईसर इथून आहे. आणि खरंच प्रसाद सरांनी जेवढं आता तुम्हाला लोकांना जे नॉलेज दिलंय अमृत ज्यूस बद्दल, एक एक इन्ग्रेडियंटचं काय महत्व आहे ते सगळं एकदम छान पद्धतीने समजावून सांगितलंय. आणि त्या सर्व इन्ग्रेडियंटचा कसा फायदा होतो हे माझ्या इतकं अजून कोणी तुम्हाला सांगू शकणार नाही. कारण सगळ्यात मोठा रिझल्ट हा रियांशमध्ये जर असेल तर मला मिळालेला आहे. म्हणजे मी फक्त चालू केलं होतं हा बीपी या आजारासाठी, जिथे मी 17 वर्ष बीपीच्या आजाराने त्रस्त होती आणि डायरेक्ट 40 mg पर्यंत माझ्या गोळीची पॉवर होती. आणि ओव्हरडोज ऑफ बीपीच्या टॅबलेटमुळे माझे किडनी सुद्धा डॅमेज व्हायला ही परिस्थिती सुरुवात झाली होती. त्या परिस्थितीत थायरॉइड ह्या सगळ्या बिमाऱ्या पण सोबतीला लागूनच होत्या. अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ 3 महिन्याच्या बेसिक पहिल्या कोर्समध्येच अमृत ज्यूसच्या मला इतका चांगला रिझल्ट मिळाला की माझी गोळीची पॉवर धडकन खाली आणि कधीही बीपी नेहमी शूट होणारा तो शूट होणं बंद झालं. मेन म्हणजे रात्रीची झोप नीट लागायला लागली आणि त्यासोबतच थायरॉइड आणि कोलेस्ट्रॉल हे सुद्धा प्रमाण कमी झालं. आणि कंटिन्युएशन मध्ये मग परत आम्ही 3 महिन्याचा कोर्स जेव्हा केला, आज माझ्या गोळीची पॉवर सुद्धा बंद झाली आहे. हा तर झाला सगळ्यात मोठा रिझल्ट सर. पण याच्या व्यतिरिक्त कधी तुम्ही जसं म्हटलात की बऱ्याच स्त्रिया असतात की ज्या आपल्या बऱ्याचशा दुखण्यांकडे दुर्लक्ष करतात, चला दुखतंय सोडून द्या, कामाला लागा. त्या परिस्थितीमध्ये मला सुद्धा असंच झालेलं होतं की ज्याच्यामध्ये मला कधी कधी लक्ष पण दिलं नाही. जसं खाली मांडी मारून बसताना त्रास होणं किंवा बॅकचा हाडामधलं माझं ऑइलिंग कमी झालं होतं. म्हणजे त्याच्यामुळे माझा बॅक बोन हा जेव्हा खाली बसल्यानंतर उठलं तर तो स्ट्रेटच राहायचा. तर 15 ते 20 मिनिटं मला
फ्लेक्झिबल मध्ये यायला लागायचा. तो अमृत ज्यूसनी केव्हाशी निवारण झालं ते कळलं नाही. आज पूजेला मला 2 तास जरी पालथी मांडून बसलं तर मला काहीही वाटत नाही. आणि या व्यतिरिक्त अजून एक मोठा रिझल्ट म्हणजे जो असतो आपला स्त्रियांचा मासिक धर्माचा, तोही मला त्रास त्याच थायरॉइडच्या केसेसमुळे सुरू झालेला होता आणि तो सुद्धा कधी रिकव्हर झाला तो सुद्धा पत्ता लागला नाही. म्हणजे असे अनगिनत माझ्यामधले छोटे मोठे आजार, डोकं दुखणं, केस गळणं आणि मेन म्हणजे चेहऱ्यावरच्या वांग्याचा रिझल्ट जो मला परफेक्ट मिळालाय, तो केवळ आणि केवळ अमृत ज्यूसच्या सेवनाने. त्यामुळे माझं असं आवर्जून सगळ्या लोकांना सांगणं आहे, की आमची बॉटल जरी दिसत असेल छोटी, पण त्या बॉटलचे जे गुणधर्म आहे ना, ते अवास्तव इतके विलक्षणीय रिझल्ट वाले आहे. त्यामुळे प्रत्येकाने तरी याचा सेवन करावं आणि स्वतःच्या तब्येतीकडे खरोखर लक्ष द्यावं. थँक्यू प्रसाद सर, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. खूपच मस्त मॅडम. या होत्या प्रज्ञा गोरे मॅडम बोईसरवरनं. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की माझा ज्यावेळेला मी स्वतः रिझल्ट घेतला अमृत ज्यूसच्या बाबतीत आणि त्याच्यानंतर या पहिल्या व्यक्ती होत्या त्यांना मी अमृत ज्यूस दिलं आणि त्यांनी विश्वास ठेवून ते अमृत ज्यूस घेतलं आणि आज रिझल्ट असा आहे जवळपास 5 त्यांच्या व्याधींवर त्यांना रिझल्ट मिळाला. ते खूप थँक्यू मॅडम, तुम्ही तुमचा अभिप्राय इथं व्यक्त केला. खूप खूप धन्यवाद. अजून थँक्यू. इथं सानप सर आहेत. त्यांना पण मी विनंती करतो की तुम्ही तुमचा अनुभव थोडक्यात सांगा. तुमचं नाव, तुम्हाला अमृत ज्यूस कोणी दिलं आणि तुम्हाला कोणता आजार बरा झाला आणि अमृत ज्यूस सगळ्यांनी घ्यावं का? नक्की सर, तुमचा माईक अनम्यूट करा आणि बोला. नमस्कार मित्र, मी प्राध्यापक विलास सानप सर, नाशिक वर्ण आहे. मी साधारणतः 1 वर्षापासून रियांस मल्टीट्रेड कंपनीशी जोडलेलो आहे. मी खूप खूप धन्यवाद म्हणेल आपल्या सीएमडी सरांना, कारण सीएमडी सरांनी जो अमृत ज्यूस तयार केलाय किंवा जे अमृत ज्यूसचा फॉर्म्युला त्यांनी तयार केला, ज्याच्यामुळं मी तर नव्हेच, माझे गुरु प्रसाद सर किंवा विष्णू सर तर आहेत, पण याही पेक्षा आपल्यासारखे जवळजवळ 4.5 लाख पेक्षा जास्त लोकांना आज अमृत ज्यूस मुळे प्रचंड फायदा झालाय. आणि मी तर आणि येतोय सर आवाज. हो, ते एक व्हॉट्सअप कॉल होता. तर मी तर प्रचंड याच्यापासून लोकांना रिलीफ दिलेली आहे. असे काही रिझल्ट माझ्या कडनं घेतल्या गेले आहे का ते जुनून होते, एकदम अफलातून होते. यांचं लाईफ काही दिवसासाठी सीमित होतं. अशा अनेक म्हणजे माझ्या माध्यमातून कमीत कमी 12 ते 15 लोक असे ते जीवनाच्या शेवटच्या स्टेप मधून पुन्हा परत रुटीनवर आणलेत. त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय आणि आज ती एकदम छान जीवन जगताय आणि जीवनाचा खरंच आस्वाद घेताय. अशा या प्रोडक्ट तयार करणाऱ्या सीएमडी सरांना प्रचंड मानाचा मुजरा मी म्हणेल, कारण त्यांच्यामुळे आज जीवन जगणं किंवा हा जो प्रकार आहे तो एकदम सुसह्य झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला ज्यांनी कोणी अमृत ज्यूस विषयी माहिती दिली आणि आज तुम्ही वेबिनारला आलात, या वेबिनार देणारे सर जे आहेत ना, ते साक्षात गॉडच म्हणावे लागेल. त्यांचा एक एक शब्द सुद्धा प्रचंड प्रचंड शक्तिदायी आहे. अशा आमच्या प्रसाद सरांना पण खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या 100% नव्हे, त्याच्यापेक्षा जास्त टक्क्यांनी त्या सत्यात आहे. धन्यवाद मी म्हणेल, कारण मला बोलण्याची संधी दिली, कारण आपल्याकडे अजूनही बरीच लोक आहेत ज्यांना बोलायचं आहेत. तर मी नवीन लोकांना हीच रिक्वेस्ट करेल की तुम्ही ज्यांच्या माध्यमातून इथं आलेले असाल त्यांना नक्की पुन्हा कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर अमृत ज्यूस चालू करा. अमृत ज्यूस खरंच आपल्या जीवनामध्ये अमृत देणार आहे आणि नुसतं अमृत आणि जीवन एवढ्याच गोष्टीची लिमिटेड नाही, त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं जीवन नक्कीच सुंदर बनवणार आहे. धन्यवाद सर, मला बोलण्याची संधी दिली. खूप 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 छान सर, खूप छान तुमचा अभिप्राय मनापासून तुम्ही दिलात. हे होते सानप सर, नाशिकवरनं भाजपचे प्रभात अध्यक्ष आहेत आणि त्यांनीही असंच अमृत ज्यूसवर विश्वास ठेवला. सर एकच मिनिट, माझं आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये प्रमोशन झालंय. माझं नाशिक शहर उपाध्यक्ष म्हणून निवड केल्या गेली आहे. खूप छान. त्या माध्यमातून मी प्रदेश पातळीवर पर्यंत मी अमृत ज्यूस घेऊन गेलोय सर. येस येस येस,
नक्की सर, खूप खूप छान. खूप धन्यवाद आणि कॉंग्रॅट्स सर तुमचं. आणि तुम्ही हे जे काम करताय अमृत ज्यूस सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं, ते पण खूप कौतुक करण्याजोगं आहे सर. आता इथं आपले सगळ्यांसाठी एक प्रमुख पाहुणे आहेत आपले शिवशाहीर सर. नक्कीच आज ते इथं या प्रोग्राम मध्ये आहेत आणि त्यांना पण अमृत ज्यूसचा फायदा झाला. तर तेही आता आपल्या पुढे त्यांचा जो काय अनुभव आहे अमृत ज्यूस बद्दलचा तो इथं सांगतील. सर तुम्ही अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता सर. धन्यवाद प्रसाद, धन्यवाद. आमचे बरेच शिवतंत्र परिवारातले खूप जण आले तिथे. चालू झाल्यानंतर मी 8:05 सगळ्यांना कळवलं, ज्यांना येता आलं ते आले. माझा अनुभव असं सांगायचा की मी खरं तर 2017 पासून मला शुगर आहे आणि पण मी ती कोणतीही गोळी न खाता 140-45 याच्यावर जाऊ देत नाही. प्राणायाम करतो आणि सबकॉन्शियस माइंडला कमांड देतो. पण हे मी दर 2-2 महिन्याला सहज चेक करायचो की मी ते आहे बरोबर तेवढंच आहे. पण आमचे एक पुण्यातले डॉक्टर आहेत रवींद्र नांदेडकर, त्यांनी या डायबिटीजवर खूप काम केलेलं आहे. ते मला एकदा म्हणाले की तुमची महाराज HbA1c चेक केली का कधी? म्हणलं नाही. ते काय असतं? ते म्हणे तो खरा रिझल्ट आहे म्हणे. मग मी जूनला जेव्हा आत्ताच्या 23च्या जूनला HbA1c केली त्यावेळेस ती 9.70 होती, म्हणजे खूप अतिशय जास्त. फक्त ते प्राणायाममुळे मला जाणवत नव्हतं. मग प्रसादजींनी मला ते पाठवलं अमृत ज्यूस. मग जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरला 3 महिन्यांनी परत HbA1c केलं तर ते 8.10 झालं. आणि परत ऑक्टोबरला सहज एका कामानिमित्त नगरमध्ये करावं लागलं ते, तेव्हा 7 पॉइंट झालं. आणि आज 20 डिसेंबर आहे. आजचा ब्लड घेऊन गेलेले ते, उद्याचा रिझल्ट येईल. म्हणजे उद्या जो रिझल्ट येईल तो मी निश्चितच बरोबर 9 महिन्यामध्ये कम्प्लिटली नॉर्मलला असणार आहे. कारण त्या अमृत ज्यूसचा फायदा आणि मला खूप हलकं हलकं वाटायला लागलं. आणि जे चांगलं आहे किंवा जे आहे, आणि याच्यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीचे जे CEO आहेत ते आमच्या नगर जिल्ह्यातलेच आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे की संगमनेरमध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि आमचा नगर जिल्हा ही संतांची भूमी आहे. म्हणून जे जे आपणासी ठावे ते इतराशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जण. मग मला सहज आज दुपारी मला प्रसादजींचा मेसेज दिसला. मग त्यांना म्हटलं कळवू का काहींना, तर ते म्हणे कळवा. आणि मग ते काही 2-3 लोक आल्यामुळे ते राहून गेलं. पण 8:05 मी इकडे कळवल्यानंतर मला वाटतं 15-16 शिवतंत्र परिवाराचे साधक या ठिकाणी आत्ता उपस्थित आहेत. त्याच्यातलं मी दीपक गुणाखेंचं वाचलं की मी बोलवलंय म्हणून. आनंद वाटतो जेव्हा आपण दुसऱ्याच्या जीवनातील दुःख दूर करतो ना, किंवा अडचणी दूर करतो, तेव्हा आपल्या अडचणी काहीच राहत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सर्वांनी निश्चितच असं एक नक्की पहा, आजच्या दिवसापुरतं आपण सांगू शकतो की मी चांगला आहे, ठणठणीत आहे. काही लोकांच्या बाबतीत तर वरून दिसतं ते ठणठणीत, पण आतून पोखरलेलं असतं ते. मग आपण 4 महिन्यांनी मला हृदयविकार होणारच नाही का, मला किडनी खराब होणारच नाही का, असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. मग आजारी पडून दवाखान्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा, त्याची आधी काळजी करण्यापेक्षा जर काळजी घेतली तर मग काळजी करावी लागत नाही. बस एवढंच या निमित्ताने सांगतो. सगळेजण आनंदी राहा, आपल्या कुटुंबाला आनंदी जगवा. आणि म्हणतात ना, वाढदिवस जर असला कुणाचा तर जीवेतम शरद शतम. खरंच 100 वर्षाचं आयुष्य आहे. कारण आहे वेळ म्हणून अर्ध्या मिनिटात एक सांगतो. 4 युग आहेत आपले, कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग. कलियुग हे शेवटचं युग आहे. कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्षाचं. द्वापार युगामध्ये आल्यानंतर त्याचा एक शून्य कमी झाला, ते राहिलं 10,000 वर्षाचं. त्रेता युगात 10,000 वर्षाचं. त्रेता आणि द्वापार युगात आल्यानंतर पुन्हा एक शून्य कमी झाला, राहिलं ते 1,000 वर्षाचं. आणि द्वापार युगातून कलियुगामध्ये आल्यानंतर
त्याच्यावरचा पुन्हा एक शून्य कमी झाला, राहिलं ते 100 वर्ष. मग आपल्या समोर किती लोक कमी वयातच जातात, याची काय कारण आहेत ही शोधायला हवी आणि त्याच्यावर जे काही करता येईल. कारण आज सगळीकडे रासायनिक खतांचा वापर झाल्यामुळे हे खूप त्रासदायक होतं. म्हणजे म्हणून जेवढं करता येईल ना तेवढं ऑर्गॅनिक खात राहावं. आमचे पुण्याचे ज्ञानेश्वर बोडखे यांनी जवळजवळ 2.5 लाख शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेती करायला प्रवृत्त केलं आणि ते आनंदाने जगत आहेत. म्हणून तुम्ही सुद्धा हे जे फवारलेलं जे असतं त्याच्यावर आपल्या शरीरावर तो परिणाम होतो, कळत नाही ते आपल्याला, पण नकळतपणे तो होत असतो. म्हणून माणूस जगला किती यापेक्षा जगला कसा याला खूप महत्व आहे. धन्यवाद. मला तुम्ही संधी दिली बोलण्याची. प्रसादजी, पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. जय शिवतंत्र. थँक्यू सर, थँक्यू. सर नक्कीच खूप खूप धन्यवाद, तुम्ही तुमचा अभिप्राय दिला. हे होते डॉक्टर शिवशाहीर सर. हे शिवचरित्रावरती सरांचे खूप पोवाडे प्रसिद्ध आहेत. आणि नक्की सर शिवाजींचं चरित्र सांगता सांगता म्हणजे म्हणजे देश घडवण्याचं काम पण करतात. आणि नक्कीच त्याच्यामध्ये सगळ्यांना मायक्रो प्लॅनिंग शिकवतात. आणि ज्या वेळेला मायक्रो प्लॅनिंगची म्हणजे वेळ येते त्यावेळेला शरीराला पण महत्व आहे. आणि ज्या वेळेला हा विषय मी सरांपुढे मांडला त्याला सरांनी लगेचच वेलकम केलं. आणि अमृत ज्यूस बद्दल म्हणजे त्यांनी माहिती घेतली माझ्याकडनं आणि अमृत ज्यूस सुरू केलं. आणि नक्कीच आज त्याचा सरांना फायदा झाला आणि खूप छान अभिप्राय सरांनी आज तिथं दिला, जो सगळ्यांना नक्कीच उपयोगी पडेल. तर असं हे आपलं अमृत ज्यूस आहे ज्याचा नक्कीच आपल्या शरीरावरती फायदा होतो आणि पोषणातून आपण स्वतःला fit ठेवू शकतो. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही तुमचा खूप छान अभिप्राय इथं दिला त्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. अजून इथं कोणाला आपला अभिप्राय सांगायचा आहे का?